ताई मला एक जाणून घ्यायचंय, की ह्या सगळ्याची सुरुवात काय झाली? आणि तुम्ही आता इतक्या लोकांना सोबत घेऊन चाललाय. तर हे हे कसं म्हणजे कसं वितुष्ट निर्माण झालं किंवा हा संघर्ष उत्पन्न कसा झाला? आणि कधी दोन्ही बाजूनं किंवा तुमच्या बाजूनं कधी हा रिझॉल्व्ह करायचा, हा संपवण्याचा प्रयत्न झालेला होता का? हे देखील जाणून घेण्याची इच्छा नक्कीच आहे. नाही कसं आहे ताई, तुम्हाला सांगते मी, खूप मनात वाटतं आपल्याला, की आपण चांगलं राहावं. मी तर कधी त्यांच्या विभागात ऐरोळीत जात पण नाही. माझे एवढे कार्यकर्ते आहेत. ऑफिसचं उद्घाटन मी टाळते. मी त्यांना सांगते, "नका तुम्ही त्यांना घ्या." त्यांचा मान-सन्मान मी सगळं करते. ते आल्यावर आम्ही दोघं स्टेजवर असतोच. मी सन्मानाने नाव घेते. कधी मी त्यांचं नाव घेताना आदरणीयच बोलते मी त्यांना. साहेब बोलते मी. मी कधी वादात नाही. पण त्यांची मुलं जी आहेत आणि आता आमच्याकडे सभागृह नेता झालेला त्याचा पुतण्या, हे वाद निर्माण करतात. हे वडिलांना सांगतात, धृतराष्ट्र असतो ना, आज कौरव-पांडवाची लढाई झाली नसती. पांडवांकडे काही नव्हतं, 5 होते. माझ्याकडे काही नाहीये. मी एकटी आहे. माझे मिस्टर सुद्धा माझ्याबरोबर नाही. माझा एक मुलगा माझ्या सोबत असतो. पैसे-बिसे दोघंही देतात. मिस्टरही, मुलंही. निवडणुकी ते सांभाळतात. पण माझ्या मागे ते कुठल्या राजकारणात, कुठल्या स्टेजवर किंवा कुठल्या घराखाली मीटिंग असेल ना, तरी माझे मिस्टर येत नाही. आणि ते चार चौघात असले ना, तरी कोण त्यांना ओळखणार नाही म्हणतात ताईचे मिस्टर. फक्त आमचं घरातल्या प्रोग्राममध्ये आम्ही दोघं एकत्रित असतो. का असतं मिस्टर मागे-मागे आले ना, मग ती बाई मोकळ्यापणाने काम नाही करू शकत. हं. नगरसेविका झाले की मिस्टरच अर्ध काम करतात. त्यांचे पतीच जसे काय नगरसेवक झालेत. बघा आमच्या महानगरपालिकेत. त्या महिला बिचारा नावाला येऊन बसतात. त्यांना लिहून दिलं जातं. मग त्या बोलणार. मी तर महिलांना सांगते असं करू नका. तुमचे विचार, तुम्हाला जे वाटतं, निर्णय क्षमता ही तुमची वाढून तुम्ही निर्णय घ्या. इतरांवर निर्णय मी माझ्या मिस्टरांना कधीच आजपर्यंत कुठलाच निर्णय विचारलेला नाहीये. आणि त्यांनी कधी माझ्या निर्णयामध्ये हस्तक्षेप केला नाही. आता ही ती मुलाखत घ्यायला आली, मी अजून सांगितलंच नाही. जेव्हा कोणीतरी त्यांना सांगेल, "अरे मंदाताई ना आम्ही बघितलं." तेव्हा त्यांना माहीत पडतं कुठे गेलेली. कधीच नाही. पण ह्या सगळ्याला कंटाळूनच तुम्ही पवार साहेबांचं म्हणजे एन-सी-पी हा सोडून तुम्ही भाजपमध्ये आलात. तर तेही आले तुमच्यासोबत ते मागोमाग. ते काय माहितीये का, काहीतरी तसं ग्रहमान आहे. माझ्या मागे आल्यावर त्यांना चांगली पदवी मिळतात. तिथेही मंत्री होते. तिथे पवार साहेबांनी कधी माझा विचार नाही केला. नुकताच आलेल्या महिलांना त्यांना मंत्री केलं. ज्यांचं काही काम नाही. मी आता राजकारणात बऱ्याच महिला बघितल्या. मी महिला आहे, मी महिलांवर बोललं नाही पाहिजे, मला आवडतही नाही. पण काही न काम केलेलं नुसतं बोलणं, एखाद्याला टार्गेट करणं आणि पदं मिळवणं. आता तुम्ही बघताच आहेत. तुम्हाला तर सगळंच राजकारण माहिती आहे. सभागृहातल्या महिला, बाहेरच्या महिला, तुमच्या चॅनलला येणाऱ्या महिला. मी तर पूर्वी कधीच मीडिया, सोशल मीडिया मला सारखे आमचे बावनकुळे साहेब बोलायचे, हं. "सोशल मीडिया नाही तुम्ही." 2 वर्ष झाली मी वापरते. कारण इतके लोकं मला माझं कौतुक करतात. माझं कधी तुम्ही एखादं पिक्चर काढून बघा, ट्रोल मला कोणी कधीच केलं नाही. आणि मला ट्रोल केलं ना, तर मी ते बंदच करून टाकेन. काय बायकांना ट्रोल होते बघा, वाचा जरा आणि सुधरा असं मला वाटतं कधी-कधी.